हाय हॅलो नमस्कार, मी आरती. आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत आहे. तर आजचा दिवस खरंच खूप छान आहे, खूप स्पेशल आहे. तर सगळ्यांना माहितीच आहे, तर आज नागपंचमी आहे. तर सगळ्यात अगोदर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर नागपंचमी सोबतच आज अजून काहीतरी स्पेशल आहे. तर ते स्पेशल आहे की आज आपल्या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि 1 वर्ष कंप्लीट झाले आहे. तर त्याच्याबद्दल मी तुमचे सर्वांचे खूप सारे आभार व्यक्त करते. खूप सारे थँक्यू तुम्हा सर्वांना. तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि तुमच्या सपोर्ट पासूनच मी आज इथपर्यंत पोहोचलेले आहे. तर तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर तसंच फायनली आज आपल्या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. तर मागच्या वर्षी आजच्या दिवशीच मी चॅनल स्टार्ट केला होता. तर खरं तर खूप अगोदर चॅनल स्टार्ट केला होता, पण जे मेन व्हेरिफिकेशन असतं बरंच काही, तर ते काय झालेलंच नव्हतं. तर ते म्हणजे होतच नव्हतं. आणि मग ते आजच्या दिवशी तर नागपंचमीचाच दिवस होता आणि त्या दिवशीच मग माझं चॅनल पूर्णपणे चालू झालं होतं आणि मी पहिला फर्स्ट व्हिडिओ टाकला होता आजच्या दिवशी. तर आजचा दिवस पण माझ्यासाठी खूप असं स्पेशल आहे. तर डबल डबल खुशी आहेत. इकडे एक नागपंचमी आणि इकडे एक आपल्या चॅनलला पण 1 वर्ष कंप्लीट झाले. तर सगळ्यात अगोदर सगळ्यांचं मनापासून एकदम आभार व्यक्त करते मी सर. आणि आज डबल डबल सेलिब्रेशन म्हटल्यावर आज तर काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे. तर चला म्हटलं आज मस्तपैकी आज सगळ्यांच्या आवडीचं बनवावं. तर तुम्ही पण नक्कीच या जेवायला. तर मी पण आज गोड बनवते. तर आज म्हटलं पुरणपोळ्या बनावं, पंचमी पण आहेत आणि डबल डबल असल्यामुळं. तर आभी गेलेला आहे स्कूलला आणि तर सगळ्यात अगोदर मी त्याला घेऊन येते. तर बघू शकता तुम्ही इथं टाकलेली मी डाळ शिजत कुकरमध्ये. तर आता जायचं आहे आबीला घ्यायला. तर इकडे डाळ टाकलेली आहे शिजत आणि मग आबीला घेऊन यावं म्हटलं आणि मग करावं. तर सगळ्यांचे तुम्हा सर्वांचे खूप खूप सारे मी थँक्यू करते तुम्हाला सर्वांना की म्हणजे आज मी खूपच खुश आहे की 1 वर्ष आपल्या चॅनलला कंप्लीट झालेलं आहे. तर मध्ये मध्ये कसं होतं की पाऊस आमच्याकडे खूप सारा पाऊस पडतोय आणि आबीला पण स्कूलला घ्यायला यायला जायचं आणि मध्ये जरा तब्येत पण थोडीशी ठीक नसल्यामुळं तर ब्लॉग काही आले नाही. तर आता इथून पुढे आता तब्येत पण ठीक वाटते. आता जरा पाऊस पण कमी झालाय. तर त्यामुळे म्हटलं चला हे करावं, व्हिडिओला पुन्हा सुरुवात करूया आपल्या. आणि तर आजचा दिवस तर खूपच स्पेशल आहे. तर आजपासून आपले व्हिडिओ नक्की कंटिन्यू येतील आणि तर असंच प्रेम द्या, असंच आशीर्वाद द्या आणि ब्लॉग असंच छान छान ब्लॉग बघत जावा. तर चला मी पहिले आबीला घेऊन येते आणि मग ब्लॉगला सुरुवात करते. तर फायनली आबी आलेला आहे घरी स्कूलवरून. तर बघा इकडे चाललेलं आहे त्याचं आवरायचं, कपडे चेंज करायचं चाललेलं आहे इकडं, बघू शकता. तर स्कूलवरून आलेला आहे आणि स्कूलवरून आला की त्याला येत असतं येड, म्हणजे त्याला येतं रडायला. तर इकडे बघा तोंड याचं तर बघू शकता तोंड याचं तर असं पळतोय. तर चला जर आता त्याला घेऊन आलेला आहे स्कूलवरून. तर थोडंसं आता स्वयंपाकाची तयारी करते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खूप छान ब्लॉग होणार आहे. तर नक्की ब्लॉग कंटिन्यू करा. तर मग आम्ही स्कूलवरून आल्यावर मग त्याला फ्रेश वगैरे केलं, त्याचे कपडे वगैरे चेंज केले आणि त्याला लगेच मग त्याचं आवरून दिलं. आणि तर त्याला इथं आवरतच होते तर त्याला लागलेली होती भूक. तर तो त्याला आवरूपर्यंत पण दम नव्हता. इथं लगेच त्याचं सुरू झालं होतं टिफिन खायचं. तर स्कूल खूप उशीर असते, 2 वाजेपर्यंत असते. तर त्यामुळं त्याला खूप भूक लागून जात असते. तर टिफिन त्याला मी रोज देतच असते, पण मग तरी पण तो खात नाही. तर थोडंसंच खात असतो आणि सुट्टी पण 11लाची जेवायची सुट्टी होती आणि त्यामुळं मग थोडंसं खाल्लं की आणि पुन्हा मग पोरांच्यात मग त्याला 2 वाजेपर्यंत भूक लागते. मग त्यामुळे आले की मग त्याचं चाललेलं असतं इकडं तिकडं. मग त्याला जेवण वगैरे दिलं. मग त्यानं जेवण वगैरे केला. मग मी इथं लागले होते स्वयंपाकाला. तर इथं मग डाळ तर अगोदरच शिजून घेतली होती. तर मग इथं मी भिजत होते, भजे बनवायचे होते. त्यासाठी मी थोडंसं पीठ भिजत होते आणि आभीचं मध्ये मध्ये चाललेलंच होतं, हे कर मम्मा ते कर मम्मा. तो जर जागी असला तर काय करूनच देत नाही. तर त्यामुळं आणि हेच कारण आहे की व्हिडिओ पण थोडेसे आपल्याला जास्त कमीच यायला लागले. आणि तर त्यामुळं इथं तर आबीला आलेली झोप. तर डोळे चोळत होता, मला म्हटलं मला झोपी लाव म्हणून. तर ऐकतच नव्हता. तर मग सगळं सोडलं आणि अगोदर त्याला झोपी लावलं. इकडं पुरण तयार झालेलं आहे आणि इथं आपलं सार पण बनवून तयार आहे आणि इथं पीठ पण भिजवलेलं आहे. आणि तर इकडं आबी झोपलेला आहे. तर त्याला झोपी लावलं. तर तुम्ही बघतच असाल की मगाशी किती मध्ये मध्ये करत होता. तर तो अजिबात काही करू देत नाही. तर इथं बघू शकता तर किती क्यूट असं झोपलेला आहे.
तर तो जेव्हा झोपला तेव्हाच शांत असता आणि मग तेव्हाच मग करायला जमतंय बरंच स्वयंपाक वगैरे. तर आता तो झोपलेला आहे, तोपर्यंत एवढं झालं तर आता त्याला बाकीचं करून घेऊया. तर इथं बघा कसं झोपलेलं आहे, इथं झोपलेला आहे. तर स्कूलवरून आला, जेवण वगैरे केलं आणि मग तो त्याला झोपी घातलं आणि मग राहिलेलं मग मी म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा. तर आता वाजले आहेत 5 आणि 5 वाजले आहे. आता एक अर्ध्या तासात आता स्वयंपाक होतो. तर पटपट इथं बनवून घेते आता. तर सगळ्यात अगोदर इथं पुरण पातळ झालेलं होतं थोडंसं. तर याला मी कढई ठेवलेली आहेत गॅसवर आणि तर याला आता मी बारीक करून घेत आहे. तर याला आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर पुरण पातळ झालं की असं आटवून घ्यायचं, एकदम मंद आचेवर सारखा हलवत हलवत आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आणि बघू शकता किती पातळ झालेलं होतं आणि आटवल्याच्या नंतर एकदम घट्ट झालेलं आहे, एकदम जसं आपल्या पुरांना पाहिजे असतं चपात्यांना तसं झालेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि मग त्यानंतर मग मी लगेच पीठ पण भिजून अगोदरच ठेवलं होतं 1 तासा अगोदरच. तर मग इथं पटकन लागले स्वयंपाकाला. तर पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की खूप असं वेळ लागतो आणि पटपट होत पण नाही, कारण की आणि त्यातल्या त्यात इथं माझ्याकडनं पुरण पण खूप पातळ होऊन जातं, म्हणजे पहिल्यापासून तसंच होतंय, घट्ट म्हणजे होतच नाही. तर गावाकडं आपलं पाट्यावर वाटलं की पटपट लगेच होऊन जातं, तर इथं तसं नाही आहे. इथं आपलं म्हणजे अगोदर पातळ होतं, मग त्याला घट्ट करायला लागतं. घट्ट झाल्याच्या नंतर मग मी मस्त इथं पुरणपोळ्या बनवून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता इथे एकदम मस्त पुरणपोळ्या मी इथं बनवल्या आहेत. आणि एकदम म्हणजे मोठ्या मोठ्या पण नाही आणि जास्त छोट्या छोट्या पण नाही, ते एकदम मध्यम साईजच्या मी बनवत आहे आणि किती छान असे फुगलेले आहेत बघा. तर अशा पद्धतीनं पुरण बनवलं की एकदम छान पण होतं आणि फुटत पण नाही आणि एकदम टमटमीत अशा फुगून जातात. तर बघू शकता किती छान अशा मस्त फुगलेल्या होत्या. आणि मग मग माझ्या सगळ्या पुरणपोळ्या झाल्या आणि त्यानंतर मग मी लगेच कुरडया पापड पण तळून घेतले. तर बघू शकता तुम्ही. तर सगळं कुरडया पापड पण मी तळून घेतले आणि त्यानंतर मग लगेच भजी पण बनवून घेतले. तर थोडं थोडंच बनवायचं होतं सगळं, काय जास्त काय आमचे जास्त लागत पण नाही, 3 जण असल्यामुळं मग थोडं थोडंच बनवायचं होतं. मग मी पण इथं फास्ट फास्ट केलं आणि इथं व्हिडिओचं पण मी फास्टच केलेलं आहे, कारण की पूर्ण व्हिडिओ टाकायला तर मग लय मोठा होतो. मग तर त्यामुळं मग मी इथं थोडंसं फास्टच केलं होतं आणि इथं फायनली भजे पण झाले होते आणि भजे झाल्याच्या नंतर सगळा स्वयंपाक इथं फायनली तयार होता. बघू शकता भजे, कुरडई, पुरणपोळी आणि इथं काळ्या मसाल्याची मी आमटी बनवत असते. तर आमच्या गावाकडं अशाच पद्धतीनं बनवते आणि खीर पण बनवत असते सोबतच. मग त्यानंतर मग मी पहिले देवाला नैवेद्य दाखवलं, कारण की इकडं नागपंचमीच्या वेळेस कोणी पूजा करत नाही, इथं वारूळ वगैरे काही नसतं, त्यामुळे मी पण करत नाही पूजा. आणि मग तर फायनली माझं सगळं आवरलेलं आहे, जेवण वगैरे पण झालं आणि भांडी वगैरे किचन वगैरे पण सगळं आवरून झालेलं आहे. तर आता वाजले आहेत 10. तर अजून अभिचा होमवर्क राहिलेला आहे, त्याचा अजून होमवर्क घ्यायचा आहे. तर म्हणजे वाजताच मला झोपायला 12 वाजतात. तर चला आजचा मी ब्लॉग इथंच थांबवते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा, असेच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. तर पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.